पाण्यासाठी पायपीट करावी लागायची आणि लाईट आणि इतर सोयीचा तर पत्ताच नव्हता. पण व्हॉलीबॉल असो कबड्डी असो आमचं आनंदवाडीचं नाव झालं त्या काळात. त्या गावाला नायगावच्या वाडीच्या ऐवजी खेळाची आनंदवाडी म्हणून ओळखायला लागली. मग काही योगायोगाने त्या शाळेतनं मला नोकरी गमवावी लागली. डोक्यात किडा बसला होता ते जायचं म्हणून मी राजीनामा दिला आणि मग खेळायला गेलो. मग व्हॉलीबॉल तर माझं जीवनच होतं ना. मग ह्या कॉलेजच्या दरम्यान विद्यापीठाचे कोचिंग करायचं, स्टेटच्या कोचिंग करायचं, सगळं व्हॉलीबॉल माझाच खेळ असल्यामुळे पुस्तकं झाली त्याच्यावर. हे ट्रेनिंगला आलेल्या ते शिक्षक आले होते ना, त्यांना मी म्हणलं आपण एक नवा खेळ खेळू. बऱ्याच लोकांना वाटलं अप्रिशिएट आहे. दुसरे म्हणले काय कॉपी केलेलं आहे, हे टेनिसची कॉपी आहे वगैरे वगैरे. मुलाला जन्माला घालणं सोपं आहे. त्याला पालन पोषण त्याच्या सगळ्या गोष्टी वाढवून त्याचा विकास करून त्याला उत्तम नागरिक बनवणं जसं कठीण आहे ना, तसंच हे पण आहे. 3/4 राष्ट्र खेळत असतील तर ऑलिम्पिकमध्ये घेतलं जातं. आम्ही त्या काळात 30 वर्षे आमची सगळे टायर भिजले. लातूरला फिर, इकडं फिर, तिकडं फिर, तिकडं फिर, आणि मग ह्याला बोलव, त्याला आण, त्याच्या पाया पड. आपण उभं केलं का ना, संस्था उभा करणं. मग तसंच आहे ना हे पण. खेळामुळे माझा अभ्यास बघतो चुकीचं, अभ्यास चांगला होतो, फक्त तेवढा फक्त खेळलं पाहिजे. नमस्कार, मी शिवकुमार चन्नागिरे, समाज विश्व या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्यक्ती आणि प्रवास या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश वंगवाड सर. सरांचा परिचय करून द्यायचा म्हटला तर खूप मोठा परिचय आहे, पण थोडक्यात जर करून द्यायचा म्हटला तर सर टेनिस व्हॉलीबॉल या खेळाचे जनक आहेत. हा एक नवीन खेळ आहे. तसं बघितलं तर आज या खेळाला सुरू होऊन 25 वर्ष झालेले आहेत. तर या खेळाचे सर जनक आहेत. फक्त जनकच नाही तर या खेळाला त्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं शोधनिबंध सादर करून त्या खेळाला एक आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सरांनी घेऊन गेलेले आहेत. खेळाला समर्पित असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. खेळासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपला खेळ महाराष्ट्राच्या बाहेर आणि जागतिक पातळीवर तो पोहोचवला आहेच, पण त्या खेळाच्या माध्यमातून त्यांचं आणखी पुढे विजन आहे की तो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा गेला पाहिजे. तिकडं त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे, पण ज्या दिवशी ते खेळायला सुरू होईल ऑलिम्पिकमध्ये तो आणखी खूप म्हणजे सरांच्या कार्यामध्ये तो एक आणखी मोठा माइलस्टोन असेल. आणि जास्ती इंट्रोडक्शन करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष सरांसोबत गप्पा मारूया खेळाबद्दल, जास्तीत जास्त खेळाबद्दल माहिती घेऊयात आणि सरांची जडणघडण जी आहे तर ती आपण जाणून घेऊयात. खरंच हा जो प्रवास आहे अतिशय इन्स्पायरिंग आहे, त्यामुळं हा पॉडकास्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या पॉडकास्टमध्ये मी सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. आपण खेळावर तर आपण बोलणारच आहोत. टेनिस व्हॉलीबॉल काय आहे काय नाही हे सगळं समजून घेणार आहोत. तत्पूर्वी सर, आनंदवाडी हे आपलं गाव लातूर जिल्ह्यामधलं, तर त्या आनंदवाडीपासून ऑलिम्पिक टेनिस व्हॉलीबॉल पर्यंत हा प्रवास तुम्ही आतापर्यंत केलाय. तर बालपणापासून जी जडणघडण झाली तर ती कशी होती? म्हणजे आनंदवाडी तसं म्हणजे त्या काळात मागासलेलं गाव होतं, ज्या गावात पाण्यासाठी पायपीट करावी लागायची आणि लाईट आणि इतर सोयीचा तर पत्ताच नव्हता. अशा गावात मी जन्मलो, वाढलो आणि तिथे प्राथमिक शाळेत असताना त्या छोट्या गावात त्यावेळी जग माहीत नव्हतं, पण शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतात जाणे, फिरणे, जंगलात जाणे, फिरणे आणि म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मी वाढलो. आणि निसर्गाच्या सानिध्यात वाढल्यामुळे बऱ्याचशा आमच्या हे स्वतःच्या इतर मित्राबरोबर ज्या काही गोष्टी त्या वयात वाढायला पाहिजेत, विकसित व्हायला पाहिजेत, त्या विकसित झाल्या. आणि त्यात हा खेळ इन्क्लूड असल्यामुळे, हे खेळ आत्ता त्यावेळी हा नव्हता, पण त्या काळात इतर खेळ आम्ही खेळायचो. आणि त्या खेळामुळे अशा छोट्याशा गावात आम्ही वाढलो, विकसित झालो. आणि मग खेळामुळे जग दिसायला लागलं आणि जिल्हा आधी तालुका, जिल्हा, राज्य, मग राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय हा प्रवास म्हणजे तिथून सुरुवात झालेला. पण तिथली प्रेरणा आणि तिथलं जे सहाय्य त्या खेळातलं मिळालेलं आहे, त्यामुळं इथपर्यंतचा प्रवास आमचा खेळामुळे झालेला आहे. अच्छा. खरंच सर, खेळ म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये ना
की खूप काही तुम्हाला देत असतो. तुम्हाला एकतर फिट ठेवतोच, सोबत खेळामध्ये संघ भावना तुम्हाला शिकायला भेटते. तर म्हणजे आयुष्यात खूप काही खेळ देत असतो आणि मैदानावरची विशेषतः खेळ. तर त्या खेळाशीच संबंधित सरांनी जे काम केलेलं आहे तिथूनच म्हणजे खरं तर बाल वयातच खेळाशी संबंध आल्यामुळं आज एका खेळाचा सरांच्या माध्यमातून तो शोध लागला. तर खरंच ही मोठी गोष्ट आहे. आणि सर आता हे ह्या मुलाखतीला येण्यापूर्वी की तुमच्या काही मासिकामध्ये ह्या मुलाखती बघितल्या, याच्यामध्ये आपण लेख वाचले. म्हटलं की हे एक युनिक आहे, म्हणजे की आपण व्हॉलीबॉल बघितलेलं आहे, गावागावात व्हॉलीबॉल खेळला जातो. टेनिस बघितलेलं आहे आपण टीव्हीवर, इकडे तिकडे. गावाकडे जास्ती नाही टेनिस म्हणा, पण बघितलेलं आहे. बघितले. पण हा दोन्हीचं कॉम्बिनेशन वगैरे कसं आलं, की म्हणजे तुम्हाला हा टेनिस आवडत होतं की व्हॉलीबॉल, म्हणजे दोन्हीच्या ह्याच्यातून हा तयार झालाय? नाही नाही, त्याची पार्श्वभूमी अशी आहे, जसं मगाशी ते आनंदवाडी आणि शिक्षण आणि ते खेळाबद्दल सांगितलं, तर आनंदवाडीत लहानपणी आम्ही हायस्कूलला असेपर्यंत आम्ही कबड्डी खेळायचो, विटीदांडू खेळायचो, व्हॉलीबॉल तर आमच्या तिथलं प्रत्येक गावात त्यावेळी व्हॉलीबॉल होता, आत्ताही आहे, तो व्हॉलीबॉल खेळायचो. आणि मग त्यातनं आम्ही दिवसभर ग्राउंडवरच राहायचो. आणि मग तिथून हायस्कूलला गेल्यानंतर चापोली म्हणून गाव आहे, तिथं हायस्कूल सुरू झालं. आणि हायस्कूलला आम्ही जायला सुरुवात केली. आणि मग हायस्कूलहून शाळेतनं आलं की पुन्हा खेळ, आम्हाला दुसरं काहीच नाही, म्हणून व्हॉलीबॉल खेळायचो. आता तुम्ही विचारल्याप्रमाणे तुम्ही टेनिस आणि व्हॉलीबॉलचं काय कनेक्शन आहे असं म्हटल्यामुळं, तर त्या खेळण्यामुळे आम्ही व्हॉलीबॉल, कबड्डी हे बरंचसं राज्य पातळीपर्यंत आम्ही त्या काळात विद्यार्थी तसे खेळत होतो. आणि मग कॉलेजला गेल्यावर मग व्हॉलीबॉल हा आमचा मेन गेम झाला. व्हॉलीबॉल तो आत्ता चालू आहे, तो व्हॉलीबॉल ऑलिम्पिकचा आहे, तो व्हॉलीबॉल. मग त्या व्हॉलीबॉलच्या खेळामुळे आम्ही इंटर कॉलेजिएट खेळलो, युनिव्हर्सिटी खेळलो. आणि मग राज्य स्पर्धेपर्यंत कॉलेजला असताना आम्ही पोहोचलो. आणि सतत खेळामुळे मग व्हॉलीबॉल असो, कबड्डी असो, आमचं आनंदवाडीचं नाव झालं त्या काळात. आणि आम्ही खेळत असल्यामुळं आमची सवंगडी आणि आमच्या खेळामुळे सगळ्यांच्या खेळाची आनंदवाडी म्हणून ओळखायला लागली ना. त्या गावाला नायगावच्या वाडीच्या ऐवजी खेळाची आनंदवाडी म्हणून ओळखायला लागली. आणि म्हणून मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आमचे सिनियर सहकारी म्हटले, अरे तू नुसता खेळतोय, इकडं काय मिळणार आहे? ग्रॅज्युएशन झालं, आता तुला काय मिळणार आहे? तर मी म्हटलं आता कुठंतरी शाळेत नोकरी करायची. मग त्यांनी मला सल्ला दिला की अरे फिजिकल एज्युकेशनचे कोर्सेस आहेत, तिकडं का जात नाही? मग मुंबईला एक त्यावेळी डिग्री कोर्स होता. ग्रॅज्युएशन झाल्यावर डिग्री कोर्स मुंबईला कांदिवलीला एक कोर्स होता, गव्हर्नमेंटचं कॉलेज होतं. मग तिथं BPED म्हणून कोर्स केला. स्पोर्ट्सशी रिलेटेड फक्त BPED म्हणजे फिजिकल एज्युकेशन, सगळे स्पोर्ट्स असतात. आणि त्याला लगेच ॲडमिशन, आम्ही खेळत असल्यामुळे ॲडमिशन मिळालं. आणि मग तो कोर्स केल्यावर मग PT मास्टरची नोकरी शोधायची. मग PT मास्टरची तो कोर्स झाल्याबरोबर आपल्याकडे लातूरला त्या शाळेत मला नोकरी मिळाली, हे PT शिक्षक PT शिक्षक ॲज वेल ॲज म्हणजे अकॅडमिक पण. तर अशा पद्धतीनं तिथं 1 वर्ष नोकरी केली. नोकरी केल्यानंतर मग आता हे माझं जे मन स्वस्थ बसू दे ना, या लातूरात काय आहे, असल्या शाळेत काय आहे. मग एक आमच्या सहकार्याने सल्ला दिला, अरे काय पडलं म्हणे मास्तरकीत, NIS कोर्स कर, सगळ्या जगात तो कोच म्हणून, व्हॉलीबॉलचा कोच म्हणून तो कोर्स करा. मग त्या वर्षी ते डोक्यात बसलं. मग काही योगायोगाने त्या शाळेतनं मला नोकरी गमवावी लागली, ज्ञानेश्वर विद्यालयात. मग त्याच वर्षी जून-जुलैमध्ये मी पुण्यात आलो. आता पुण्यात स्पोर्ट्सला आणि शिक्षणाला फार महत्त्व असल्यामुळे मला लगेच पुण्यात आल्याबरोबर 1 महिन्यातच PT स्कूल म्हणून आहे बंड गार्डनला, त्या शाळेत PT मास्तर म्हणून मला नोकरी मिळाली. आणि ती इंग्लिश मिडियम, आणि इंग्लिश मिडियममध्ये खूप चांगलं काम केलं. आणि त्या लोकांनी अप्रिशिएटही केलं. आणि तिथं रेसिडेन्शियल असल्यामुळं दिवस रात्र पोरांबरोबर खेळायचो. मग त्या दरम्यान माझं ते NIS डोक्यात किडा बसला होता, तो तिकडं जायचं. मग त्या कोर्सचं जाहिरात असते समरमध्ये,
समरमध्ये जाहिरात आली, मी त्याला अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर लगेच ते इंटरव्ह्यूला बोलवलं पतियाळाला. पतियाळाला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आता खेळामुळे माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं, मी परत आलो इथं अच्छा का पुण्याला पेटी स्कूलमध्ये. पेटी स्कूलमध्ये आल्यावर मी ते कर्नल म्हणून डायरेक्टर होता, कर्नल कामा. NIST नाही इथं इथले शाळेत कर्नल होता, रिटायर कर्नल असतात ना, ते रेसिडेन्शियल स्कूल होतं. कर्नलला म्हणलं, सर आय हॅव टू गो फॉर दिस कोर्स, सो प्लीज लिव्ह मी. त्यांनी मला पुन्हा सांगितलं की दिस इज गुड चान्स, यू आर वर्किंग इन पुना and Pune is very good for service and this school is very nice. Here is no politics, no nothing and you are capable for that. त्यांनी सांगितलं, सल्ला दिला. नाही सर म्हणलं, डोक्यात किडा बसला होता, ते जायचं म्हणून मी राजीनामा दिला आणि मग पतियाळाला गेलो. ते वर्ष पतियाळाचा डिप्लोमा कोर्स असतो 1 वर्षाचा. तर डिप्लोमा कोर्सला नोकरी सोडून गेलो आणि डिप्लोमा 1 वर्षाचा केला. डिप्लोमा केल्यानंतर मग आमच्या परफॉर्मन्सनुसार डिप्लोमा झाल्याबरोबर एक 6 आठवड्याचा सर्टिफिकेट कोर्स NIS घेतं. ते प्रायमरी टीचरसाठी कोचेस म्हणून 6 आठवड्याचा कोर्स. त्यांनी मला तिथंच कोच म्हणून ठेवून घेतलं. अच्छा हां कोच म्हणून ठेवून घेतलं. 6 आठवड्याच्या कोर्सला मी शिकवलो. त्या दरम्यान आमचे पुण्याचे स्पोर्ट डायरेक्टर वाखारकर म्हणून होते. ते नॅशनल लेवलच्या मीटिंगला असतात आणि ते योगायोगाने तिथं आले. माझी ओळख झाली. मग ओळख झाल्यावर तू काय करतो आहे, मी म्हणलं असं NIS कोर्स केला आहे. त्यांनी आता इथं जॉब करा म्हणतायत, सर्टिफिकेट कोर्सला तर ठेवलं आहेच. अरे म्हणले काय पडलं नाही, तुला ते मणिपूरला पाठवतील, तिकडं पाठवतील. एक काम कर, तुझ्यासारखाचं काम नाही म्हणले हे, तू साधा पोरगा आहे आणि खेळाडू आहे, तर चल म्हणले आपल्या पुण्यात एक कॉलेज सुरू झालं आहे स्पोर्ट्सचं, म्हणजे फिजिकल एज्युकेशनचं डिग्री कॉलेज. ते म्हणले चल तिथं. मग त्यांनी सल्ला दिल्यामुळे मी तिथं अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यामुळे इथं चंद्रशेखर आगाशी कॉलेजमध्ये मी लागलो. हां आगाशी कॉलेजमध्ये लागल्यानंतर माझे मग हे करिअरचं माझी ती धडपड चालूच होती. मग त्या दरम्यान मी पुस्तकं लिहिली. पहिले 2-3 खेळावर पुस्तकं लिहिली. त्याच्यात व्हॉलीबॉल NIS झाल्यामुळं माझं व्हॉलीबॉलवर टेक्निक आणि म्हणजे व्हॉलीबॉल खेळाचे तंत्र, कौशल्य आणि नियम असं पुस्तक पहिलं काढलं. त्याच्याबरोबर हँडबॉलचंही काढलं आणि मग अशी पुस्तकं, मग शारीरिक शिक्षणाची अनेक पुस्तकं काढली. आणि मग त्या दरम्यान ड्युरिंग दॅट कोर्स मग आमच्याकडं मास्टर डिग्री सुरू झाली, रिसर्च सेंटर सुरू झालं. आणि मी या कॉलेजमध्ये असताना मास्टर डिग्री ग्वालियरची, गव्हर्मेंट कॉलेज ग्वालियरची लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेजमध्ये हे सुट्ट्यातला कोर्स केला, मास्टरचा कोर्स सुट्ट्यातला, या कॉलेजमध्येच असताना. आणि तो कोर्स केल्यामुळे NIS असल्यामुळे माझ्या ज्ञानात खूप भर पडली. हे नवीन तंत्र, नॉलेज खूप मिळालं आणि इंग्लिशमध्ये सुधारणा झाली माझ्या. नाहीतर खेड्यातल्या माणसाला काय इंग्लिश यायची हो. इंग्लिशमध्ये थोडीशी कमांड आली आणि मग पुस्तकं लिहिली. आणि मग मास्टर डिग्रीला शिकवायला सुरुवात केल्यानंतर मग अनेक स्पोर्ट्स सायन्सेस असतात. त्याच्यात बायोमेकॅनिक्स असतं, फिजिओलॉजी, एक्झरसाईज फिजिओलॉजी, अनॉटॉमी, हे सगळे कोर्स हे सब्जेक्ट असतात. मग त्या सगळ्याला शिकवत असताना माझा आणखीन विजन वाढला अभ्यासाने. आणि विजन वाढल्यानंतर मग आमच्या मास्टर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे नॅशनल लेवलला जिथं कुठं कॉन्फरन्स असेल तिकडे घेऊन जायचो. नवीन कॉन्फरन्सचे विषय स्पोर्ट्सचे, स्पोर्ट्स सायन्सेसचे. मग त्या दरम्यान मग माझं अशा पद्धतीनं कॉलेजमध्ये थोडंसं नाव झालं आणि काम वाढलं. आणि मग त्या दरम्यान ग्वालियरची पार्श्वभूमी होती, NISची पार्श्वभूमी होती, म्हणून या आमच्या सगळ्या स्टाफमध्ये मी टॉपला असायचो कॉलेजच्या दृष्टिकोनातून आणि कामाच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळं माझं इथं हे कॉलेजमध्येही नाव झालं, महाराष्ट्रात नाव झालं. आणि त्या दरम्यान ही पुस्तकं लिहिली. पुस्तकं झाल्यावर मग माझ्या डोक्यात आलं, कोणीतरी सांगितलं की हे मासिकं बघायचे स्पोर्ट्सचे, मग आपण का काढू नये.
मग क्रीडातंत्र म्हणून मासिक सुरू केलं मी. त्यामुळे त्याचे तुम्ही संपादक मीच, प्रकाशक मीच, सगळं मीच केलं. क्वार्टरली होतं. कोणतं किती वर्षापूर्वी 15 वर्ष चालवलं ते. 90च्या दरम्यान ते मासिक चालवलं, सुरू केलं. हां, पुस्तकं त्याच दरम्यान झाली ना बाहेर. मग त्या दरम्यान मासिक पण सुरू केलं. आणि ते मासिक इंग्लिश, मराठी, हिंदी असे 3 आर्टिकल्स त्याच्यात राहायचे. माझे आर्टिकल नाही, दुसरे ज्ञानी लोकांचे आर्टिकल मी पब्लिश करायचो, जे शिक्षकांना उपयोगी पडावे. शिक्षकांना जे एक्झिस्टिंग शिक्षक आहेत शाळा कॉलेजमध्ये, त्यांना नॉलेजमध्ये भर पाडावी या उद्देशाने. आणि ते महाराष्ट्रभर गेलं मराठीचं असल्यामुळे, आणि त्याच्यामुळं सगळीकडे माझं नाव झालं. बरोबर. मासिक वगैरे म्हणजे खूप मोठं साधन होतं. नसायचेच नाही, स्पोर्ट्समध्ये नसायचेच. एक फक्त क्रिकेटचं मासिक यायचं आमचं त्या काळात. आणि दुसरं एक कोणतं तरी एस बाजीराव म्हणून, ते व्हॉलीबॉलचंच आमचे संघटक होते, त्यांनी एक मासिक काढलं होतं. असे 2-3 मासिकं असायची. आणि एक मुंबईचं एक मासिक निघायचं. त्या मासिकाची प्रेरणा पुन्हा मी घेतली आणि मग मासिक 15 वर्ष चालवलं. आणि प्रत्येक अंकाला खिशातून 5,000 जायचे, खिशातून. कारण ते आपलं काही मार्केटिंग हे ध्येयच नव्हतं ना. मग शाळेला फुकट द्यायचे, पाठवायचे, शासनाला सांगायचं की पाठवा, हे चांगलं आहे. मग अशा पद्धतीने 15 वर्ष मासिक चालवलं. मग त्या दरम्यान, त्याच्या अगोदर, आता हे झेप वरचीच ना. मग 88 साली आमच्या डोक्यात बसलं, हे ऑलिम्पिक असते वगैरे वगैरे, ते टी व्हीवर बघायचं, आपल्याला ऑलिम्पिकला जायचं. अच्छा, हे त्यावेळी ठरवलं. मग ह्या प्रवासाच्या अगोदरच मी 88 साली कोरियातल्या सेऊल ऑलिम्पिकला जाऊन आलो. बघण्यासाठी. म्हणजे एक डेलिगेट असते, म्हणजे अभ्यास दौरा म्हणून. अच्छा, अभ्यास दौरा म्हणून. तर त्याच्यात मग सेऊलला 20 दिवस त्या ऑलिम्पिकचं ऑब्झर्वेशन वगैरे केलं. मग तिथं आपले इंडियातले आले खेळाडू, संघटक, सगळ्यांच्या ओळखी तिथं पण झाल्या. आणि परत आल्यावर मग हे पुढचा प्रवास पुस्तकाचा, मासिकाचा, ते नंतरचा आहे, ऑलिम्पिकहून आल्यावरचा आहे. तर अशा पद्धतीनं ऑलिम्पिक 88 साली झालं. मग 88ला ऑलिम्पिक झाल्यानंतर त्याच्या अगोदर स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स, तर त्या कोर्सला गेलो होतो. मग त्या कोर्समध्ये हे सगळं शास्त्र, तंत्र, मेकॅनिक, हालचाली, त्याचं शास्त्रशुद्ध अभ्यास असं त्या कोर्समध्ये होतं. मग व्हॉलीबॉल तर माझं जीवनच होतं ना. मग ह्या कॉलेजच्या दरम्यान विद्यापीठाचे कोचिंग करायचो, स्टेटच्या कोचिंग करायचो, सगळं व्हॉलीबॉल माझाच खेळ असल्यामुळे पुस्तकं झाली त्याच्यावर. आणि मग तुम्ही जो प्रश्न विचारला की व्हॉलीबॉलचा आणि टेनिस व्हॉलीबॉलचा कसा संबंध, तर पतियाळाला तिथं असताना तिथं काही प्रॅक्टिकल नव्हतं. मेकॅनिक, सायंटिफिक आणि ते म्हणजे लॅबॉरेटरी, त्याचं प्रॅक्टिकल असायचं मेकॅनिकमधलं. मग सुट्ट्यामध्ये आणि इतर वेळी आम्ही खेळाडू असल्यामुळं राहायचं नाही, हॉस्टेलमध्ये राहायचं नाही. मग ग्राउंडवर जायचं. ग्राउंडवर मग काय खेळायचं, ज्याचा जो आवडीचा खेळ आहे तो खेळायचा. ज्याचा जो आवडीचा आहे, माझा व्हॉलीबॉल, मग व्हॉलीबॉलचे त्यातले आवडीचे असेल तर जमवायचे, व्हॉलीबॉल खेळायला जायचं ग्राउंडवर. आता पतियाळाचं तिथं सगळे स्टँडर्ड कोर्ट, खेळायचे सगळे मैदानं, सगळे इंडोर स्टेडियम. मग त्या काळी त्या कोर्सला आपले महाराष्ट्रातले 2-3 लोक आमचे सहकारी होते, सोबत त्या कोर्सला आलते. ते कोणी त्या कॉलेजमध्ये असेल, कोणी बार्शीला असेल, कोणी इकडं असेल. तर त्यावेळी जगदीश झाडबुके म्हणून होता एक, आणि तो मिरजेच्या कॉलेजला होता. असंच आमच्यासारखं फिजिकल एज्युकेशनचे तो होता. मग तोही सगळेच खेळ खेळायचा, मी सगळेच खेळ खेळायचो. पण त्याचा स्वतःचा खेळ म्हणून जसं माझा व्हॉलीबॉल होता, जसा तो टेनिस खेळायचा, युनिव्हर्सिटी नॅशनल खेळ. मग त्यावेळी सुट्ट्यात सगळे बाहेर गेले, ते आम्ही दोघंच. मग त्याला म्हणलं, जगदीश आपण काय करायचं, तर ते म्हणला काय करूया, व्हॉलीबॉल दोघाला खेळता येत नाही, त्याला 6 लागतात. हां, मग तो म्हणला आपण टेनिस खेळू. मग टेनिसचं साहित्य कुठं आहे, सुट्टी असल्यामुळं स्टोअर बंद, पण व्हॉलीबॉल होता आमच्याकडं. मग मी त्याला म्हणलं चल, म्हणलं तुझा टेनिस खेळू. मग कसा खेळायचा, मी म्हणलं हा बॉल आहे ना, आहे. मग रॅकेट नाही ना, हे रॅकेट. म्हणलं तू तिकडे जा, मी इकडून हाताने
रॅकेटच्या ऐवजी हा मोठा बॉल हां टेनिससारखा खेळायचा, अच्छा हां टेनिससारखा खेळायचा. मग आम्ही खेळलो आणि झाला नवीन खेळ सुरू, आणि त्यातनं मग टेनिस व्हॉलीबॉल सुरू झाला. दोन्हीचं मिक्सचर. हां, बॉल व्हॉलीबॉलचा, ग्राउंड टेनिसचं, आणि त्या नेट हाईटवर, म्हणून टेनिस व्हॉलीबॉल हा तिथं सुरू झाला 85 साली पतियाळाच्या ग्राउंडवर. ग्राउंडवर. खरंच म्हणजे हा इंटरेस्टिंग प्रवास आहे, कारण आतापर्यंत आपण बघतो एवढे खेळ आहेत, तर कुठेतरी क्रिकेट बघितलं तर श्रीकृष्णानं तो बॅट बॉल मारला पहिला, तेव्हापासून सुरू झाला, आणि बाकी भरपूर खेळांचं आपल्याला ओरिजिन माहिती नसतं कसं झाले, सुरू झाले हे ते. तर ह्याचं जे ओरिजिन आहे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि एक आपलं म्हणजे मराठी व्यक्ती म्हणजे आपण बघतो की शास्त्रज्ञ शोधला होता, पण प्राध्यापक शिक्षक अशा व्यक्तींनी नाही का की एका ऑब्झर्वेशन मधून म्हणतात ना, गरज ही शोधाची जर्नी असते. तर इक्विपमेंट नाहीत म्हणून मग कसं खेळायचं तर आहे, विल पॉवर एवढी एकदम स्ट्रॉंग की आपल्याला खेळायचंय म्हणजे, आणि सोबत म्हणजे एक खेळ खेळायचं तर तेवढे खेळाडू नाहीयेत, साधनं नाहीयेत, त्याच्यातून मग कसं म्हणजे एक शोध कसा लागतो, असा मार्ग काढला एक नाही का. खरंच हे खूप छान आहे हा प्रवास. आणि हा खेळ जो आहे तर मी युट्यूबवर पण काही व्हिडिओ वगैरे बघितले, तर तो बघितल्यानंतर भारी वाटत होता, इंटरेस्टिंग. कारण व्हॉलीबॉल खेळला आपण, टेनिस कधी थोडंफार खेळलं असेल, पण दोन्हीचं मिक्सचर जेव्हा आपण बघतो खेळताना पण, आणि नवीन, आणि ह्याला सरांनी पुढं जे आहे तर म्हणजे तुम्ही आता सुरू तर झाला तिथं, पण त्याला ग्राउंड लेवलवरती आणणं, ती प्रोसेस कुठं सुरू झाली मग ऍक्च्युअल लेवलला सांगतो काय करायला लागली? तर पतियाळाचा कोर्स झाल्यावर मग हा आम्ही नवीन खेळ तिथं आम्ही खेळला, आणि फक्त ते तिथं सोडून दिलं ना. मग परत आलो कॉलेजवर रोजचं शिक्षण, प्रॅक्टिकल आहे ते सगळं त्या शिक्षक विद्यार्थ्याबरोबर असायचंच. मग आम्ही शिकवत असताना हे एक दिवस कल्पना आली, अरे ते का आपण न सुरू करावं. म्हणजे आमच्या हे ट्रेनिंगला आलेले ते शिक्षक आले होते ना, त्यांना मी म्हणलं आपण एक नवा खेळ खेळू. मग त्यांना दाखवलं, सगळ्यांना आवडलं की, कारण व्हॉलीबॉल अवघड 6 लोक लागतात. मग आमचे ते एका ग्रुप असतात ना फिरत, मग त्या एका दिवशी त्या ग्रुपला येणाऱ्या ग्रुपला हे खेळ व्हॉलीबॉल नेट खाली घेतलं टेनिसचं, आणि हाईट कमी केली टेनिससारखी, आणि मग एकाला दोघाला तिकडं समवले, टप्पा मारायचा, सर्व्हिस टप्पा नेटच्या पलीकडं, टप्पा पडल्यावर रिटर्न करायचा. असं खेळाडूंना फार आवडलं ना आमच्या शिक्षकांना ते. आणि मग सुरू झालं. आता त्याचे नियम वगैरे आमचे स्वतःचेच होते. मग असं 1-2 वर्ष ते पोरं खेळत राहिले मजा म्हणून खेळल्यावर माझ्या डोक्यात आलं याचे नियम का तयार करू नये. मग एका दिवशी बसून तेवढ्यापुरते नियम तयार केले. म्हणजे त्याचं कोर्ट असं असायला पाहिजे, जसं टेनिस गाईडलाईन्स टेनिस होत्या, टेनिसच्या कोर्टप्रमाणे त्याचं मार्किंग मेजरमेंट तयार केलं. टेनिसचं मोठं असतं, ह्याला त्या कोर्टमध्ये हे रॅकेट असल्यामुळं रीच जास्त असते, पण व्हॉलीबॉलला रॅकेट हात असल्यामुळं त्याचं लहान कोर्ट असावं लागतं, लहान केलं. मग त्याचे नियम तयार केले आणि मग खेळायला सुरू केले. मग काही दिवसांनी मग मी म्हणलं हे असं नुसतं इथं खेळून का उपयोग आहे, जगाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मग आमचे ते नॅशनल कॉन्फरन्स नेहमी होत असतात. मग नॅशनल कॉन्फरन्सला आमचे सगळे सिनियर तज्ज्ञ म्हणजे अभ्यासू सगळे लोक येतात, संशोधक येतात. मग सोलापूरला एक कॉन्फरन्स होती. सोलापूरच्या कॉन्फरन्समध्ये माझे मास्टर डिग्रीचे नेहमी खेळणारे हे खेळ खेळणारे आपण शिकवलेलं त्यांना घेतलं आणि थोडेसे नियम केले ते आमच्या मासिकात छापले. आणि ते घेऊन त्या कॉन्फरन्समध्ये त्यांना सांगितलं आम्हाला नवीन खेळ दाखवायचे. मग सोलापूरमध्ये दाखवला तो खेळ. आमचे विद्यार्थी नेऊन मास्टर डिग्रीचे विद्यार्थी नेले आणि मग त्या लोकांना आवडले की अरे वांगवाड सर आपने बहुत अच्छा किया है काम, ये जैसा वो कॉपी हो टेनिस की फिर भी अच्छा है, नए खिलाडी के लिए अच्छा है, म्हणून त्यांनी वाहवा केली. पण ते म्हणले तू एकट्याने करून उपयोग नाही, सायंटिफिकली याचे नियम तुम्ही तयार केले पाहिजे. मग कमिटी केली, काही टेनिसचे लोक घेतले, जसं झाडबुकेचं उदाहरण दिलं, असे काही कमिटी केली आणि त्याच्यात मग आम्ही 1 महिना बसून कराडमध्ये त्याचे नियम आणखी अद्ययावत केले. आणि मग नियम केल्यावर मग हे पुण्यातून कराडला ठेवून चालणार नाही,
मग हे स्पर्धात्मक सुरू केलं पाहिजे. बरोबर. खेळ खेळ म्हणून रुजेल जास्त. हां नाही बाहेर जाईल ना, पोहोचेल ना. आपण खेळतो हे सगळं आपण नियम तयार केले, पण बाहेर जाण्यासाठी त्याच्या स्पर्धा सुरू केल्या पाहिजेत. आणि स्पर्धा सुरू करायला संघटना लागते, त्या खेळाची संघटना लागते. मग ती राष्ट्रीय असो राज्य असो कुठली तरी संघटना लागते. मग आम्ही काय केलं, आधी पहिली राष्ट्रीय संघटना स्थापन केली. अच्छा. ती कशी केली, आता हे माझे मास्टर डिग्रीचे पोरं विद्यार्थी कोणी सिक्कीमहून आलेला असतो, कोणी युपीतनं, कोणी गोव्यातनं असे येऊन गेलेले असतात. मग त्या सगळ्यांना बोलवलं आगाशी कॉलेजमध्ये, असं असं या खेळाची संघटना स्थापन करायची. आणि मग बाकीच्याही खेळाच्या पहिल्या संघटक काही बोलवले, आमचे सहकारी होते, स्टाफ होते, प्राचार्य होते. मग आम्ही मिटिंग बोलवून ही कल्पना मांडली, संघटना आलेल्या लोकांच्या मदतीनं स्थापन केली. त्याचं नाव टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, TVFI. आणि मग संघटना स्थापन झाली, रजिस्टर झाली. मग संघटना नुसती स्थापन करून रजिस्टर करून चालत नाही, तर स्पर्धा घ्यायच्या आहेत. मग पहिली स्पर्धा आमच्याच कॉलेजच्या संस्थेच्या महाराष्ट्रीय मंडळ टिळक रोडवर नॅशनल घेतली. पहिली नॅशनल 99 साली. त्याच वर्षी रजिस्ट्रेशन, त्याच वर्षी संघटना स्थापन. पण तोपर्यंत सगळ्या राज्यात पोहोचला नव्हता. मग आम्ही काय केलं, आर्टिफिशियल राज्याचे खेळाडू उभा केले. आता ते कोणते, आम्ही काही हायर केले नव्हते. माझ्याकडेच आलेले मास्टर डिग्रीचे विद्यार्थी, कोणी सिक्कीमहून कोण आणला तर मला सिक्कीमची टीम, ही गोव्याची टीम, अशा पद्धतीनं पहिली नॅशनल झाली. अरे वा. जे जवळचे होते ते खेळले, बाहेरचे आलते, पण पहिली नॅशनल अशी झाली आमची, म्हणजे आपल्या विद्यार्थ्याच्याच मार्फत. मग तिथून मग निराळ्या स्टेटच्या संघटना स्थापन केल्या, अफिलिएटेड झाल्या. आणि मग तिथून रेग्युलर नॅशनल सुरू झाल्या, या खेळाच्या नॅशनल. पण काही दिवस फक्त नॅशनल म्हणजे सिनियर खेळायचे. मग इतर खेळाच्या 14 वर्षाखालील, 15 वर्षाखालील, 19 वर्षाखालील असं वयोगटाप्रमाणे नॅशनल होतात. मग आम्ही सुरू केल्या. आम्ही नॅशनल सुरू केल्या त्या फेडरेशन मार्फत, आणि स्टेटचे लोक होतेच. मग तिथून त्या वयोगटाप्रमाणे नॅशनल सुरू झाल्या. आणि मग दरम्यान स्कूल नॅशनल एक संघटना आहे, शालेय खेळाची भारतीय संघटना आहे. ती सगळ्या खेळाच्यासाठी नॅशनल भरवते, शालेय खेळाडूसाठी. मग व्हॉलीबॉल असो, टेनिस असो. मग आम्ही स्कूल नॅशनलमध्ये घालण्यासाठी धडपडायला लागलो. मग ओळख कुठं होती, ओळख होती. मग ओळख आमची इतकीच निघाली, आम्ही काय केलं, त्यावेळी स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाला लीड करत होतं महाराष्ट्र डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स. मग त्याचे त्यावेळचे कमिशनर म्हणजे डायरेक्टर होते IS अनिल डिगीकर. अनिल डिगीकर. आणि योगायोगाने माझेच काही मास्टर डिग्रीचे विद्यार्थी त्यांच्या हाताखाली काम करत होते ऑफिसर म्हणून. सोपल असे बरेच होते. मग सोपलला म्हणलं, अरे आपल्याला नॅशनलमध्ये घालायचं. मग त्यांनी एक काम करा म्हणलं, आमचे आता कमिशनर डिगीकर साहेब आहेत, सगळ्या ऑल इंडियाला सांगतील, ते घेतील. मग आम्ही डिगीकर साहेबांनाच अध्यक्ष केलं त्याचं, त्या फेडरेशनचा, त्यावेळी स्कूलमध्ये घालण्यासाठी. तर मग स्कूलमध्ये आला. मग स्कूलमध्ये आपल्या खेळाच्या नॅशनल त्या वयोगटाला सुरू झाले. सुरू झाले. वयोगटच म्हणजे पहिलं स्टेज शालेय गटात आलं की स्टँडर्ड समजायचे. आताही शालेयला आला, शालेय संघटनेत आला की नॅशनल स्टँडर्ड समजायचे. मग शालेयमध्ये आला. मग काही दिवस शालेय चालले, अजूनही चालतात. पण अशा पद्धतीनं मग आमचं ऑलिम्पिक कुठं डोक्यात राहायचं आहे, ते बसू देत नाही ना. मग 2000 साली सिडनी ऑलिम्पिक जाहीर झाले ऑस्ट्रेलियाला. मग मी म्हणलं आता आपला खेळ तिथं दाखवायचा आहे. मग आमचे सहकारी काढले 2-3, आणि त्यावेळी खेळाडू नाही नेले. त्यावेळी मग व्हिडिओ काढला इथल्या खेळाचा, आणि त्याच्यावर पेपर तयार केला आहे, रिसर्च पेपर, शोध निबंध. आणि मग त्याला आम्ही अप्लाय केलं. त्यांनी म्हणजे इन्व्हिटेशन आलं. मग तिथं दाखवलं आम्ही
सिडनी ऑलिम्पिकला पहिला हां पहिलं. या ऑलिम्पिकला सायंटिफिक काँग्रेस असते, कॉन्फरन्स. म्हणजे जे खेळाचे सायन्स आहेत ना, त्या खेळाच्यावर काय शोध झाले ते दाखवले जातात प्रत्येक ऑलिम्पिकला. तर तिथं ते दाखवलं. जवळजवळ 50 राष्ट्राची त्या कॉन्फरन्सला माझ्या याला आले होते. सगळ्यांनी बघितलं. एक त्यावेळेचं रूल बुक असं स्टँडर्ड नव्हतं, आपलं साधं रूल बुक आम्ही तयार केलं तर दिलं ते. आणि बऱ्याच लोकांना वाटलं अप्रिशिएट आहे. दुसरे म्हणले काय कॉपी केलेलं आहे, हे टेनिसची कॉपी आहे वगैरे वगैरे. तर एक असतं की नाही का, खेळ सुरू करणं आणि त्या खेळाला एकदम मुलांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे मुलांना तो खेळ खेळावं वाटणं, की तेवढी आवड त्यांच्यामध्ये निर्माण होईल. तर याच्यासाठी म्हणजे तुम्ही मेहनत कशी घेतलात? कारण फक्त म्हणजे त्याचा एक शोध लावला किंवा नाही का, त्याला सुरुवात केली आणि पुढचं काम खूप अवघड आहे. म्हणजे खरं तर ते पोचवणं, त्याच्या प्रत्यक्षामध्ये त्यांच्यासोबत खेळणं आणि तो खेळून दाखवून आज एवढा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्याला घेऊन जाणं. तर तो प्रवास कसा होता? खेळताना त्या अडचणी किती आल्या? कसं म्हणजे त्याच्यातून तुम्ही टॅकल करून की त्याला एक सर्व मान्यता मिळवून दिली? कारण मुलं काय करतात की जे खेळ फेमस प्रसिद्ध आहेत तर तेच खेळ खेळतात. तर नवीन खेळ खेळायचा म्हणजे त्याच्यात भविष्य कसं असेल काय नाही, आणि आणखी तर त्याचं म्हणजे ग्रोथ, त्याची डेव्हलपमेंट आणखी सुरू आहे. त्याला मान्यता सगळ्या मिळायच्या समजा, तर त्या स्टेजपासून म्हणजे अगोदरपासून. आता तर मान्यता भरपूर खूप साऱ्या मिळाल्या, फेडरेशन आहे सगळे. पण त्या काळामध्ये जे अडचणी आल्या, जे अनेक लोक भेटले असतील ज्याने त्रासही दिला असेल, तर त्या सगळ्या गोष्टीतून कसं म्हणजे, कारण एक अप्स आणि डाऊन्स असतात, तर ते कसे तुम्ही टॅकल केले? कसं आहे, एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण कुटुंब म्हणून मुलं जन्माला येतात, बरोबर आहे. मुलाला जन्माला घालणं सोपं आहे. त्याला पालन पोषण, त्याच्या सगळ्या गोष्टी वाढवून, त्याचा विकास करून त्याला उत्तम नागरिक बनवणं जसं कठीण आहे ना, तसंच हे पण आहे, त्याचं करिअर घडवणं. तर आता हे जरा वेगळं आहे. ते कसं आहे, हे कुटुंबापुरतं आहे मी उदाहरण दिलेलं. आता हे जगासाठी आहे, जगासाठी आहे. आता जगात एकच माणूस जाऊ शकत नाही. आता मी उभा केला आहे म्हणून मी माझ्या कॉलेजमध्ये पुण्यात तेवढं ते करू शकतो, बरोबर आहे. ते केलं, ते करत राहिलो. पण आता जगात वाढवण्यासाठी तुम्हाला मगाशी जे संघटना सांगितल्या ना, राष्ट्रीय संघटना, राज्य संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना, आशियन संघटना, हे संघटना आणि मग त्यांचे शिक्षक, त्यांचे सहकारी त्या लेवलला हे काम करत असतात. बरं, ते काम म्हणून संघटनेच्या माध्यमाने हे वाढवायचं असतं. त्यासाठीच संघटना आहे. आणि आपल्याकडं हे सामाजिक संघटना आहे, NGO असतात. त्यांना कोणी पैसे देत नाही, काही नाही, हे ऐच्छिक आहे. तर त्या पद्धतीनं हे डिस्ट्रिक्ट ते राज्य ते राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय आणि आशियन अशा संघटना त्या लेवलला काम करतात. त्या संघटनेच्या मध्ये ह्याच्यात मला एकच फायदा झाला, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, की माझे मास्टर डिग्रीचे आणि संशोधनाचे विद्यार्थी पास होऊन त्या ठिकाणी त्यांच्या लेवलला, त्यांच्या राज्यात, त्यांच्या राष्ट्रात काम करतात, हे जॉब करतात. मग तिथं ते हे काम त्या खेळाडूंना शिकवतात आणि स्पर्धेला आणतात. मग हेच लोक ऑलिम्पिकच्या स्पर्धा असतील त्यावेळी इंडियाची टीम होती, ह्याच्यातनं इंडियाची टीम निघते. अशा पद्धतीने हे सगळ्यांनी मिळून करायचं काम. एक झालं तर एक खेळाचं की म्हणजे एवढं याची वाढ झाली. तर बाकीच्या ह्याच्यामध्ये नाही का, जेव्हा इंटरनॅशनल लेवलला जेव्हा आपण जातो तर त्या ठिकाणी म्हणजे जे रिकग्निशन आहे वगैरे, तर ते सुरुवातीला मिळवताना म्हणजे कसं? नाही, रिकग्निशनचं असं असतंय की रिकग्निशनचे क्रायटेरिया असतात ना. जसं आता राष्ट्रीय रिकग्निशन मिळवायचं ते गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीकडून, जसं तुम्हाला शालेय संघटनेचं सांगितलं, बरं, तसं त्यांचे क्रायटेरिया असतात. ते क्रायटेरिया हेच आहेत, तुमच्या संघटना किती आहेत. आता राष्ट्रीय रिकग्निशन मिनिस्ट्रीचं मिळवण्यासाठी त्यांचे एक नियम आहेत. तुमच्या भारतातल्या किती राज्यात संघटना आहेत त्यांचा नियम आहे. 3/4 राज्यात तुमच्या फेडरेशनशी संलग्नित राज्य संघटना पाहिजेत आणि त्यांचं कार्य त्या पद्धतीनं पाहिजे. मग त्यांच्या राज्यात किती डिस्ट्रिक्ट आहेत, तिथं 3/4 डिस्ट्रिक्टमध्ये हे पाहिजे. या बेसवर तिथं ते परवानगी मिळत असते. हे क्रायटेरिया असतात. बरं, अशा पद्धतीनं ते. आता ते ऑलिम्पिकचं तेच उदाहरण आहे. आता जगात किती राष्ट्र आहेत,
3/4 राष्ट्र खेळत असतील तर ऑलिम्पिकमध्ये घेतलं जातं. अच्छा हां उभे एक भारत खेळतोय म्हणून नाही. आज आपले किती खेळतात तरी मग कसं नाही मी तेच सांगितलं ना, सध्या आता इंडियात आहे हो. आशियनचं सुरू केलंय आम्ही. अच्छा अच्छा हां मग तिथून पुढं मग जसं आफ्रिकेचं आत्ता उदाहरण दिलं तसं आता आमची खेळतात, पण तिथं संघटना म्हणून तिथं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, तिथं खेळायला पाहिजे. आणि लाखो कोटी खेळाडू लोक खेळायला लागले की त्याला पॉप्युलॅरिटीचं मानक समजलं जातं. पॉप्युलॅरिटी ते भेटली पाहिजे भेटली पाहिजे. जसं आपण पिक्चर काढल्यावर किती लोकांनी पाहिला, त्याचं किती अप्रिशिएशन झालं, संख्येवर आहे का नाही, तसंच हे पण आहे. ते आहे नक्कीच. कारण एवढं समर्पितपणे नाही का की 25 वर्ष जवळजवळ किंवा जास्त झाले सर. 26 वर्ष आहे ना, तर 26 वर्ष संपतात. एवढ्या वर्षापासून म्हणजे डेडिकेटेडली खेळ आणि खेळ त्याचा ध्यास घेऊन सरांनी त्याची एकदम एवढी मजबूत बांधणी केलेली आहे की कारण पुढच्या 25 वर्षामध्ये हा म्हणजे जागतिक पातळीवर एक चांगला नाही का म्हणजे नावारूपाला आलेला खेळ होणारच आहे, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. सर खेळावरती आपण भरपूर बोललो. याच्यामध्ये आणखी म्हणजे तुम्हाला तर खूप सारे अवॉर्ड आणि ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या. मी लेख वाचले, काही ठिकाणी मुलाखती ऐकल्या, तर ते तर दिसतंय. पण असं कुठलं अचिव्हमेंट होते की तुम्हाला त्या गोष्टीनं की आयुष्यात आपण काहीतरी केलं बाबा, त्याचं समाधान वाटलं की बाबा काहीतरी चांगलं केलं आपण असं? नाही कसं आहे, समाधान काम केल्यावर त्याच्यात ते जीव ओतल्यावर समाधान मिळतं. कधी काही त्याच्यातनं म्हणजे निरुत्साह येत असतो. पण एखाद्याने ते हे आपण व्रत घेतलंय, व्रत म्हणतो ना आपण, बरं जसं आता तुम्ही उपवास करता, उपवासाला त्रास होतो त्या दिवशी, मग करता का नाही? करतो. मग ते व्रत असते, ते मिशन आणि ते ध्येय ठरवलं की त्या गोष्टी त्रास खूप होत असते. जसं आता आपलं आळंदीचं उभा केलं आपण, आम्ही त्या काळात 30 वर्ष आमचे सगळे टायर झिजले. लातूरला फिर, इकडं फिर, तिकडं फिर आणि मग ह्याला बोलव, त्याला आण, त्याच्या पाया पड, आपण उभं केलं का नाही? संस्था उभा करणं मग तसंच आहे ना हे पण एक खेळ, त्याला हे पण तसंच आहे. जन्मांचा दुर्जव आणि ह्याला नियम आहेत, त्या संघटनेचे पदाधिकारी किती असावे, त्याची घटना काय असावी, काय असायला पाहिजे, त्या पद्धतीनं ती घटना योग्य असेल आणि लोकांसाठी असेल, लोकशाही पद्धत असेल तर शासन परवानगी देतं ना. बरोबर. पण शासनाकडून ह्याला कसं आपल्याला मदत भेटली? तेच सांगतो ना, मदत काहीच नाही सध्या. आता रिकग्निशन मिळाल्यावर शासनाकडून अनुदान त्या स्पर्धेला वगैरे मिळतं, त्याच्या सोयी मिळतात. आणि म्हणजे जायला पूर्वी कन्शियस होतं खेळाडूंना आमचं तर सोडा, आमच्या खिशातूनच चालू आहे. ती नाही जायला कन्शन, सवलत आणि मग संघटनेला त्या खर्चासाठी काही अनुदान द्यायचं चालू होतं ते. पण आता एवढ्यात त्यांनी बंद केलेलं आहे. आम्हाला अजून सुरूच नाही झालं, रिकग्नाइज असं आहे. पण आता या नवीन सरकारची काही धोरणं आहेत, त्यात आम्ही अजून अनुदान आम्हाला मिळालेलं नाही. धडपडतोय, आम्ही प्रयत्न करतो. पण आता हे कसं चाललं तर आम्ही नॉमिनल फी लावतो. आता तुम्ही तिथे एक स्पर्धा घेतल्या, नॅशनल घेतल्या, 500 पोरं आले. 500 पोराला जेवायला, खायला, राहायला द्यावं लागते ना. मग त्यासाठी आम्ही 500 रुपये फक्त पोरांकडून घेतो. बाकीचे खेळ 5-5 हजार घेतात. हा फरक आहे आमच्यात आणि त्या दुसऱ्यात. ते पैशासाठी काम करतात, आम्ही हे खेळासाठी आणि पोरांसाठी काम करतो. फंडिंग म्हणजे कसं? फंडिंगच सांगतोय ना मी तुम्हाला, उदाहरण दिलं ना. आम्ही आमच्या खेळाला येणाऱ्या पोरांना फक्त 500 रुपये लावतो. आपल्याला मग ते सगळं मॅनेज होतं. मॅनेज कसं? मग आता जो घेतोय, आम्हीच सारखं घेत नाही ना. आता मीच वांगवाड सर म्हणून पुण्यात सारख्या स्पर्धा घेत नाही. आमचं तिथलं युनिट आहे, दिल्लीचं युनिट आहे, बेंगलोरचं युनिट आहे. मग त्यांना आलटून पालटून आम्ही हे नॅशनल तुम्ही घ्या, कॅलेंडर ठरवत असतो. आणि मग त्यांना 3-4 वर्षात एकदा घ्यायचे असतात, राष्ट्रीय राज्याचे घ्यावं लागतात. मग त्यांनी इतर लोकांच्या समोर जायचं, त्यांनी जो संघटनेत घेतलेले लोक लहान मोठे त्यांच्या म्हणजे विनंत्या करायच्या, मग स्पॉन्सर मिळवायचे. अशा पद्धतीनं हे आमच्याच ह्या लोकांच्या सहकार्याने करायचं असते. हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना. इतर खेळाचे
5,000 रुपये फी लावतात. कारण आपण ते पण आम्ही 500 रुपये घेऊन खिशातून घालून हे सगळं उपक्रम राबवत असतो. हा फरक आहे. आणि म्हणून आमच्या या फेडरेशनला केंद्रीय मिनिस्ट्रीपासून ते आपल्या स्टेट लेवल मिनिस्ट्रीपर्यंत इतर खेळापेक्षा आम्हाला जास्त मान आहे की हे लोकांसाठी काम करतात, ते पैशासाठी काम करतात. म्हणजे खूप साऱ्या फेडरेशन मध्ये प्रॉब्लेम असतात वगैरे, पण आता क्रिकेटचं उदाहरण घ्या ना, फक्त पैशावर चाललंय ना ते. आणि पैसा आला की मग लोक देखील तिकडे आकृष्ट होत असतात. मग स्पॉन्सर आले, मीडिया आला, सगळं आलं, पैशावर आहे ना. हो. आता आमचं तसं नाही ना. आमचा स्वेच्छेने सुरू केलेला, लोकांसाठी काम करलेला असा खेळ आम्ही पहिल्यापासून ते तत्व ठेवलेले. आता सरकारी अनुदान मिळेल तेव्हा मिळेल, किती मिळेल आपल्यालाही माहिती आहे, सरकारकडून काय अनुदान मिळतं ते. बरोबर आहे का नाही. आता याच्यात आमचं एवढाच उद्देश आहे, इतकेपर्यंत घातलेलं पुढच्या भविष्यात येणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीयला जायला ती मान्यता आणि त्या सुविधा मिळाव्या. म्हणजे ते आणखी कसं खेळ म्हणजे ऑलिम्पिक पर्यंत जाईल तेव्हा, आणि इतर राष्ट्राचे ते हे आपलं काम पाहून करतील. नक्कीच हा प्रवास बघून नक्कीच शासन याच्यावरती दखल याची घेऊन की या खेळाला कसं की आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच पुढचे प्रयत्न होत राहतील. कारण सरांनी एवढं वाढवलंय देशभरामध्ये, बाहेर देशामध्ये पण सतत प्रयत्न सुरू आहेत की हा खेळ कसा जास्तीत जास्त पोहोचेल. तर हे पुस्तक जे आहे तर या खेळाचे नियम वगैरे याच्यामध्ये नियम आहेत आतापर्यंत झालेले सगळे इव्हेंट प्रोग्राम त्याचे डिटेलमध्ये दिले हायलाइट्स आहेत. तर आणि लेख सुद्धा आलेले आहेत त्या याच्यावरती, आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये पण आहेत, इंग्रजीमध्ये पण आहे, मराठीत आहेत, सगळ्या याच्यामध्ये. तर तो खेळ सर्वार्थाने कसं लोकांपर्यंत पोहोचेल याचं काम झालेलं आहे. सर आपण थोडं खेळापासून आणखी थोडं वेगळं हे करून की एवढे वर्ष म्हणजे खेळ म्हणजे दिवस रात्र ध्यास तो एकच खेळाचा. तर ते झालं, त्याच्यानंतर आता तुम्ही सेवानिवृत्ती घेतली, 15-16 वर्ष झाले होते. तर त्यानंतर मग काय सुरू आहे म्हणजे आणखी हे तर आहेच खेळांचं, पण आता मी मागच्या काही म्हणजे वर्ष झालं मला वाटते निवडणुकीमध्ये पण तुम्ही उतरला होता की पुण्यातल्या आमदारकीच्या. तर त्याचा मागचा उद्देश काय होता आणि तो त्या निवडणुकीतला अनुभव काय आहे? खरं तर आमच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांचा निवडणूक हा प्रांत नसतो. पण एक जागरूक आणि शिक्षित नागरिक म्हणून तर पहिल्यापासून सगळे राजकारणाशी संबंधित आहे, सगळ्या पक्षाशी संबंधित आहे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही आपल्या आळंदीच्या लोकांमुळे लातूर जिल्ह्यात एका पक्षाचे म्हणून नाही, ते जवळचे असतील त्यांना आपण निवडून आणलेलं आहे आम्ही. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मग गोपीनाथराव मुंडे असो, विलासराव देशमुख असो, बबुराव खंदाडे असो, किंवा आणखी कोणी त्या लातूर जिल्ह्यातले तालुक्यातले आमदार असो. बाबासाहेब आत्ताचे मंत्री आहेत, बाबासाहेब ते मला आमच्या तिकडं त्यावेळी डिक्लेअर करते, सर्वांमुळे मी निवडून आलो. मग राजकारणाशी संबंधित आहे, पण आपण राजकारणी नाही. कारण आता त्यांच्यावरच सगळं आपलं समाजाचं अवलंबून असते, म्हणून मला नाही त्यात असं म्हणून जमते नाही. पण जे कोण चांगले आहेत त्यांच्याबरोबर संबंध ठेवून त्यांची मदत आणि सहकार्य आपल्या या मिशनला घेणं माझ्यासारख्या विचारी संघटकाचं काम आहे. मग हे खेळाचंच नाही तर इतर काही सामाजिक संस्था असतील तिथं हे मदत घ्यावीच लागते, आणि म्हणून तर राजकारणाशी थोडंसं संबंधित होतो. पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी ह्याच खेळाच्या संघटनेत नाही. हे तर चालूच आहे, हे मिशन चालू आहे. मग शैक्षणिक शिक्षकाच्या संघटना आहेत, त्याच्यात मी आहे. आता आपल्या आळंदीची तर माहीत आहे, ते आपण आता आम्ही सुरू केलेलं ते तिथं आहेच. इतर कितीतरी आता इतर खेळाच्या संघटना आहेत, त्याला त्या संघटना मग राज्याचे असो इतर असो, मी त्यांच्याशी संबंधितच असतो. भले त्याच्यावर कार्यरत नसलो तरी, नाव नसलं तरी मला विचारतात ना, एक आदरणीय म्हणून, अभ्यासू म्हणून. तर तसं मी राष्ट्रीय ओबीसी महासंघात पण काम केलेलं आहे, करतोय. पदाधिकारी महाराष्ट्र राज्याच्या संघटनेत. त्याप्रमाणे मी ऑल इंडिया सिनियर सिटीजन फोरम म्हणून आहे.
ती पण गेले 10 वर्षापासून काम करते, सामाजिक काम. कुणासाठी? ज्येष्ठ नागरिकासाठी. जसं ओबीसीचं सांगितलं तसं इकडं ज्येष्ठ नागरिक संघटनेची मी त्या पदाधिकाऱ्याशी संबंधित आहे आणि त्यांच्याबरोबर सारखं मीटिंग, कामं, इकडं जात, प्रचार, हे ते सगळं चालू होतं पूर्वी. मग त्याचेच आमच्या अध्यक्षाने लोकसभेला निवडणूक लढवली पुण्यात. अच्छा, म्हणजे त्या संघटनेचे अध्यक्ष. संघटनेचे अध्यक्ष, ऑल इंडियाचे अध्यक्ष, आणि ते खूप अभ्यासू. ते म्हणले आपल्याला या लोकांच्या ह्या समाजासाठी काम करायचे तर आपला तिथं माणूस गेला पाहिजे. जात नाही तो भाग वेगळा, पक्ष जाऊ देत नाहीत भाग वेगळा, पण त्यांनी मोदी साहेबापर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत ह्या ज्येष्ठ नागरिकाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांनी मांडल्या आणि केंद्र शासनाने मान्य पण केल्या. अरे, त्याच्यातली एक मागणी सांगतो. ज्येष्ठ नागरिक 60 वर्षाचा झाल्यानंतर तो देशाची संपत्ती म्हणून घोषित करा, असं ते त्यांना पटवून दिलंय. देशाची संपत्ती, कारण त्यांनी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलंय ना देशासाठी. 60 वर्ष झाले म्हणून मग त्याला काय फेकून द्यायचं का? असं नाही, त्यांचं वेलफेअर बघायला पाहिजे. मला ते तत्व फार पटलं. आणि त्यांनी दुसरं एक तत्व सांगितलं की आज पुण्यात असो किंवा कुठे असो, ज्येष्ठ नागरिकाची टोटल संख्या 30 ते 40% आहे. 60 वर्षावरील 60 वर्षावरील म्हणजे मग रिटायर झालेले म्हणजे हे नाहीच, कोणत्याही क्षेत्रातले असो, म्हणजे रिक्षा चालवणारे असो, शेती करणारे असो, कारखान्यातले असो, असे 40% लोक ज्येष्ठ नागरिकाची संख्या आज भारतात. अच्छा. आणि निवडणुकीच्या वेळी मेजॉरिटी हेच लोक मतदान करतात. म्हणजे कुणाला करतात हा भाग वेगळा, पण करतात, पण हेच लोक करतात. आणि तुमच्यासारखे जे IT त काम करणारे, हे ते काम करणारे मतदानाच्या दिवशी निघून जातात आणि सरकारला तुम्ही मतदान करत नाही आणि त्यांचं तुम्ही वेलफेअर बघताय. आणि ज्यांनी आयुष्य घातलेलं आहे त्याचं वेलफेअर कोणी बघायचं? म्हणून राष्ट्रपती मोदी साहेबांना ह्याने बऱ्याच वेळा प्रेझेंटेशन दिले. अच्छा. आणि ते पटलेलं आहे. आणि म्हणून ह्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही क्षेत्रातला असो, आता आपण नोकरी करतो म्हणून पेन्शन मिळते. आता किती आहेत असे लोक? अनऑर्गनाइज्ड सेक्टर. दोन अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये 99% आहेत ना. तर त्या लोकांना पेन्शन काय, त्यांचं भविष्य काय? तर त्यांना 10,000 रुपये तुम्ही सरकार म्हणून पेन्शन दिलं पाहिजे. मासिक का कसं? मासिक. आणि त्याचं अर्थकारण देखील बोकील म्हणून आहेत अर्थतज्ञ, त्यांनी मिलिंद बोकील प्रेझेंट केलेलं आहे तिथं. तुम्हाला राष्ट्राला किंवा सरकारला त्याच्यात तोटा काहीच होत नाही, उलट फायदा होतो. ते सर्क्युलेशन वाढेल, महागाई कमी होईल, पैसा सर्क्युलेट राहील आणि यांचं वेलफेअर बघितलं जाईल. अच्छा. अरे, म्हणजे हे तत्व पटल्यामुळं आणि त्यांनी निवडणूक लढवल्यामुळं मी हे लोकांना दिसावं, इथं आपल्याकडे जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून मी ते स्वतःच्या खिशातून पैसे घालून ती निवडणूक लढवली आणि दाखवून दिलं. आणि इथल्या ज्येष्ठ नागरिकांना ते सगळं पटलं, आत्ता पटायला लागले. ते पक्ष नाही, पक्ष महत्त्वाचा नाही, हे तुमचं वेलफेअर. आणि माझ्याबरोबर एक घटक मी जोडला होता, आमचा शिक्षक संघटना, विद्यार्थी, खेळाडू आणि महिला. मग सरकारने करण्यासाठी काम करायचं असतं, याच लोकांसाठी काम करायचं असतं. म्हणून ती निवडणूक लढवली आणि ते दाखवून दिलं. आमच्या घरच्यांनी थोडं सगळ्यांनी मला हे पण केलं की तुम्हाला काही कळतंय का नाही, काय निवडणूक लढवायचं, आपलं वय पण नाही आणि आपली क्षमता नाही. मी म्हटलं ते नाही, ह्या ज्येष्ठ नागरिकाच्या या माध्यमातून बरोबर मी समाजाला आणि शासनाला आणि इतर लोकांना पैशाशिवाय निवडणूक होत नाही हे फिट बसलेलं आहे. तर निवडून येणारच नाही माहिती आहे, तरी देखील मी पैशाशिवाय निवडणूक लढवून दाखवलं पाहिजे, तर इतर आदर्श घेतील म्हणून ते निवडणूक लढवली. बरोबर. कारण सर ते निवडणुकीच्या काळामध्ये मी ते तुमचं जे पॅम्पलेट म्हणा बघितलं होतं, खूप सारे असे मुद्दे होते त्याच्यामध्ये की म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील, खेळाडूंसाठी असतील, त्याच्या काही मागण्या असतील, तर त्या सगळ्या सरांनी त्याच्यामध्ये एकत्रित घेऊन म्हणजे ते एक आदर्श होता की निवडणूक काहीतरी मुद्द्याच्या आधारे लढली पाहिजे. कारण ते मुद्दे घेऊन मग परत तुम्ही सभागृहामध्ये जा, तिथं मांडा आणि त्याच्यावरती मान्यता मिळून त्याच्यातून काहीतरी समाजासाठी चांगलं करावं, तर तो उद्देश असतो. ते निवडणूक शेवटी कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हारतं.
वाढतं तो भाग आहे, पण ते मुद्दे घेऊन आपण ते लोकांपर्यंत पोहोचतो. ही खूप मोठी गोष्ट आहे सर. म्हणतात ना, खेळाडू शेवटच्या ह्याच्यापर्यंत थांबत नाही. थांबत नाही. तसं आहे की एक क्षेत्र झालं, एका खेळासाठी सरांनी एवढं योगदान दिलं. परत टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ते अनेक तर आयुष्यभर हजारो टीचर तयार केले. अनेकांना घडवलं. खेळाला इथपर्यंत आणि नवीन खेळाचा शोध लावून इथपर्यंत पोहोचवलं. आणि परत न थांबता आणखी की हा प्रवास जो आहे तर वेगवेगळ्या माध्यमातून राजकारणासोबत पण चांगले संबंध ठेवून तिथून कसं खेळाला मदत होईल, पुन्हा राजकारणाच्या माध्यमातून मुद्दे मांडून समाजाला त्याचा कसा फायदा होईल. फक्त एकमेव की सेवाभाव जो आहे, समाजाच्या प्रती आपल्याला काहीतरी उत्तरदायित्व आहे, तर हे सरांनी आतापर्यंत केलंय. खरंच ही मुलाखत संपूच नाही असं वाटतंय. खूप साऱ्या गोष्टी आहेत, एवढ्या वर्षाचा प्रवास आहे. आणि खरंच आज मलाही आनंद होतो की एका मोठ्या व्यक्तिमत्वासोबत आज मी सोबत बसून त्यांच्यासोबत गप्पा मारतोय. आणि आपल्यासाठी सुद्धा हा खजाना जो आहे, एवढं आत्तापर्यंत त्यांचा प्रवास आहे, तर तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सर खरंच म्हणजे खूप आनंद वाटला की एवढं मोठं काम आणि सरांचा म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व असून साधेपणा एवढा आहे की एका फोनवरती तुम्हाला लगेच भेटायला भेटतील आणि भेटल्यानंतर ते आत्तापर्यंत मी त्याच्या लेखामध्ये पण वाचलं की आपलंसं करून टाकतात माणसाला. म्हणजे माणसं जोडणं कसं असतं हे सरांकडून खरं शिकलं पाहिजे. सरांचे आज देशभरात विद्यार्थी आहेत, जगभरामध्ये आहेत. तर हा एक मोठा म्हणजे तुम्ही एक म्हणजे मोठं एक नेटवर्क झाले सरांचं. तर त्या माध्यमातून खरंच अनेकांना प्रेरणा घेण्यासारखी आहे खरंच ही मुलाखत. सर शेवटी तुम्ही तरुण मुलांना म्हणजे काय सांगाल की खेळाबद्दल पण आहे आणि आयुष्याबद्दल पण की खेळामुळं कसे फायदे होतात आणि तरुणांनी कसं त्या खेळाला घेतलं पाहिजे की क्युरिक्युलम तर आहेच, अभ्यासक्रम आहे वगैरे, पण सोबत खेळ कसं तुम्हाला आयुष्यात मदत करतो. मी तर सांगेन, आता आजचा काळ बदललेला आहे. आता मी जो वागलो जगलो आणि जे काम केलं त्यात खेळामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ते कशा 2-4 अंगाने. ते अंग म्हणजे एकतर शारीरिक आरोग्यदायी, आरोग्याच्या जड आणि एफिशियन्सी आणि मानसिक जिद्द, असे 4-5 घटक खेळामुळे येऊ शकतात. आणि ते येण्यासाठी त्या विद्यार्थी दशेत त्या तरुण मुलांना अशी चालना मिळायला पाहिजे, तर त्यांना ते वाटेल की जिद्द निर्माण होईल. आणि दुसरं एक सांगतो मी तुम्हाला, आज आम्ही सर्वे केला आहे, कुठल्याही क्षेत्रात कोणतंही क्षेत्र असो, संशोधनाचं असो, डॉक्टरी असो, इंजिनिअरिंग असो, तंत्रज्ञान असो, ज्याच्यात जो खेळलेला आहे त्याची कार्यक्षमता आणि त्याचं कार्य इतरापेक्षा सुपरच असते, म्हणजे जास्त होते कार्य. हे खेळाचे फायदे आहेत. तसं मला मिळालेलं आहे. म्हणून मी 76 या वयात देखील दिवसभर काम केलं, या वयातल्या प्रमाणे थकत नाही. मग हे थकत नाही म्हणजे जिथं आपल्याला काम करायचं आहे तिथं काम वाढेल का कमी होईल? वाढणारच. प्रोडक्शन वाढेल, काम वाढेल, बरोबर आहे का नाही? मग हे खेळाचे फायदे आहेत. तर त्यासाठी सगळ्या आजकालच्या तरुणांनी खेळण्याने दुसरा एक फायदा होतो की आपल्या डोक्यातला कचरा निघून जातो. डोक्यात काही म्हणजे हे काहीच हे राहत नाही. म्हणजे आपल्या डोक्यात हे आलं, घरी काय झालं, ते काय मिळालं नाही, हे काय मिळालं नाही, ते काय झालं, आत्ता तुम्ही बघितलं त्याच्यातलं आत्ता हे गाडी का काढली नाही, मग त्याच्यावर मारामाऱ्या होतात. ते होत नाही. तसा असतो तर मी आता मारामाऱ्या झाल्या असत्या. तर हे खेळामुळं संयमता येते, बरं, दुसऱ्याला समजून घ्यायची क्षमता येते, पेशन्स निर्माण होतात. आणि प्रसंगी लढायची वेळ आली तर इतरापेक्षा चांगली लढत. जसं कामाचं उदाहरण दिलं ना, त्या पद्धतीनं हे सगळे गुण खेळामुळे विकसित होतात, हे मला सांगायचं. आणि शेवटचं आरोग्य, मी आणखीन हॉस्पिटलाइज झालो नाही. अरे म्हणजे खेळाचं एवढी मोठी म्हणजे आतापर्यंत कॉमन माणसाला कमीत कमी 5 लाख 10 लाख रुपये गेलेलेच असतात हॉस्पिटलला, तसे माझे गेले नाहीत. हे खेळाची देण आहे. आणि एक उदाहरण सगळ्याला पटेल असं सांगतो. 76 आहे ना, मी 2000 पासून गाडी चालवतो. आजही या वयात 12 तास चालवतो. 12 तास. आता मला ड्रायव्हर ठेवायला लागला नाही. मला वर्षाचे 7 लाख रुपये वाचले की ड्रायव्हरची. हा फायदा आहे की नाही? खूप मोठा फायदा. मी जसं म्हणजे उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता याची तुलना सांगितली ना, तसंच हे आहे. मग असं सगळ्या राष्ट्रातल्या
तरुणांनी जर काम केलं राष्ट्राचं उत्पादन वाढेल का नाही, नक्कीच क्रयशक्ती राष्ट्राचं हॉस्पिटलला जाणारा पैसा वाचेल का नाही, आनंद निर्माण होईल का नाही. सध्याच्या काळात तोच आहे. हॉस्पिटलपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही खेळाला जवळ करा. मी तेच सांगतो ना सगळ्यांना, हे फायदे सांगितले तुम्हाला. तर अशा पद्धतीनं खेळाचे अनेक फायदे आहेत. तरुणाने खेळत राहिलं तर इंटेलिजंट पण वाढतो आणि इंटेलिजंट वाढल्याने तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, अभ्यास करताय, तिथं जास्त फायदा होतो. आणि खेळाला वेळ गेला असं म्हणूच नाही, असं मी तर म्हणेन. खेळामुळे माझा अभ्यास बुडतो, चुकीचं. अभ्यास चांगला होतो, फक्त तेवढ्यापुरतं खेळलं पाहिजे. दिवसभर खेळायचं म्हणजे ते सांभाळून हे सगळ्या गोष्टी शिस्त निर्माण होते. सकाळी 6ला उठतोच माणूस. हो. आमचा पोरगा 7ला शाळेला जायचं असते, 6ला उठतो तो. घरातच वातावरण तसं असल्यामुळे मुलं अनुकरण करतातच. आणि दुसरं हे घरातल्या महिलांना, आता आमची मिसेस सकाळी 1.5 तास चालायला जाते, त्याच्यामुळं तिचंही आरोग्य चांगलं आहे. हॉस्पिटलला पैसे घालायची गरज नाही. हां, फक्त जिथं आवश्यक आहे तिथंच. आता मला 2-3 दात गेलेत, ते दात बसवावं लागतील, त्यावेळी मात्र हॉस्पिटलची गरज पडेल. ते आहे, पण खेळाने खूप काही दिलंय. आणि म्हणतात ना, खेळ हा आवडीनं आणि खेळण्यासाठी असतो. स्पर्धा वगैरे हा पुढचा भाग आहे त्याच्या. पण आयुष्यामध्ये प्रत्येकाला जसं वाचनाची आवड पाहिजे, तर वाचन एक माणसाचा खूप चांगला वेळ आणि बौद्धिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी मदत करतं. तसं शरीराला खेळाची गरज आहे. कारण तुम्ही खेळापासून जर दूर असाल, नक्कीच तुम्हाला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या व्याधी नाही का की जोडणारच आहे. पण खेळासोबत जर आपण असेल, खेळ बघतो आपण भरपूर वेळेस, पण खेळणं आजकाल कमी झाले. पण ते खेळलं पाहिजे. आणि सरांसारखी व्यक्ती आहेत की समाजामध्ये भरपूर खेळांचं सरामध्ये, त्या खेळामध्ये सर तज्ञ आहेत, त्या खेळांचं मार्गदर्शन करतात. ह्या खेळाचं तर सर जनकच आहे. त्याच्यामुळं खरंच समाजासाठी म्हणजे सरांनी जे योगदान दिलंय ते खरंच खूप मोठं आहे. आणि आपण या नोटवर इथं थांबूयात. आणि सरांनी एवढा वेळ दिला, अख्खा प्रवास काही वेळामध्ये आपल्या सर्वांसोबत मांडला, तर सर मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आणखी परत पुन्हा आणखी तुम्ही मुद्दे घेऊन आहेतच, तर आणखी परत एकदा भेटूया असंच. धन्यवाद. धन्यवाद. फक्त जाता एक सांगेन, आता आमचं हे चांगलं काम आहे म्हणून राज्य मुख्यमंत्री, मिनिस्टर, तसे केंद्रीय मंत्र्यापासून आम्हाला या पुस्तकात शुभेच्छा आल्यात. हे आमच्या चांगल्या कार्यामुळं हे नमूद करावं असं वाटतं मला. आणि दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की खेळामुळे तर सगळ्याचा फायदाच होतो. एक सांगेन आरोग्याच्या संदर्भात, जर भारतातले सगळे खेळायला लागले, हॉस्पिटल होणारा लाखो करोड रुपये वाचतील. बरोबर, लाखो करोड रुपये वाचतील. जसं मी माझं उदाहरण दिलं ना, हे शासनाने ध्यानात ठेवावं आणि खेळाला चालना द्यावी. नक्कीच. म्हणजे तिकडं तुम्ही दवाखान्याकडे किती करोडो रुपये खर्च करावे लागतात. आणि हे नसेल तर हजारो नाही लाखो लोक आजारी पडायला लागले ना, ते पैसे वाचतील का? मानसिक आणि शारीरिक लोक चांगले जर राहिले तर तिकडे जो पैसा द्यायचा आहे तर तो इकडे थोडा करावा असा म्हणजे खेळ पण चांगला खेळला जाईल आणि लोकांसाठी पण तो फायदा. खरंच हा विचार खूप चांगला आहे. नक्कीच हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आशा करूयात आपण. आणि थांबूयात. धन्यवाद.